चला 12 प्लेयर दोन्ही टीमचा या ठिकाणी आवश्यक आहे मित्रांनो। फायर स्टार पोसाडी टीम 12 असेल तर पाठवा, अन्यथा 2 धावांची पेनल्टी ती सुद्धा दिली जाते। एक बॉल पडण्याआधी 12 प्लेयर सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे आणि आपण तालुक्याची एक मोठी स्पर्धा खेळताय, त्यामुळे या ठिकाणी सर्व गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल। 12 प्लेयर या ठिकाणी नक्कीच आवश्यक प्रत्येक सामन्यामध्ये ठरला जातो प्रत्येक टीमचा। एक धावेची पेनल्टी तर या ठिकाणी लागू होते, ते म्हणजे फायर स्टार पोचाडी या टीमला। आणि अजून यानंतर आजच्या दिवसामध्ये ज्या संघाचे सामने असतील आणि त्या संघाचे कोणी प्रतिनिधी खेळाडू जर YouTube लाईव्हच्या माध्यमातून सामने बघत असेल तर आपला संघ मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित करा, उपस्थित राहा, जेणेकरून कुठलीही पेनल्टी तुम्हाला दिली जाणार नाही। त्यासाठीच वेळेमध्ये प्रत्येक संघानं या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे। 2 फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय, अशोक मेजर यांना आपण बघू शकाल, तर दुसऱ्या बाजूने मंगेश। चला यावेळेस सुरू होतोय आजच्या दिवसाचा दुसरा सामना। एका बाजूने यजमान श्रीराम दादडे संघ, याच गावात मधला हा संघ, या खेळपट्टीचा भरपूर अनुभव या टीमकडे आहे, त्यामुळे या ठिकाणी बघूया कामगिरी कशी केली जाईल। अशोक मेजर यांना आपण बघू शकाल, पहिला चेंडू हवेमध्ये राहिला होता, हातांना स्पर्श सुद्धा झाला होता चेंडूचा, यावेळेस मात्र झेल टिपला गेला असता। दुसरी धाव धोका बनेल का? मिसफील्डची धाव कधी रिस्की मानली जाते, मिसफील्डच्या दुसऱ्या धावेमध्ये कधी रिस्क असते। 2 धावा या चेंडूवरती येतील। 2 धावा या चेंडूवरती मात्र येताना दिसल्या जातील। या 5 षटकांचा हा सुद्धा सामना असेल। कमीत कमी 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील, तर 2 षटक पॉवर प्ले असेल। या गोष्टी मात्र कर्णधारांनी लक्षात घ्यायच्या, त्या पद्धतीने मात्र रणनीती आखायची। यावेळेस पहिले षटक आपण बघतोय गोलंदाजाला अभय या गोलंदाजाला आपण बघू शकतोय। पहिला चेंडू 2 धावा खर्च केला, दुसरा चेंडू, यावेळेस हा चेंडू वाईडचा इशारा जरूर केला जाईल, वाईड चेंडू हाताळला जाईल। धावसंख्या आपण बघू शकाल, ती म्हणजे 3 धावा धावफलकावती झाल्या। किती टार्गेट दिले जाईल, कारण की मागील सामना आपण लो स्कोरिंग बघितलाय। 39 धावा प्रथमतः फलंदाजी करत केल्या होत्या टीम आपण बघितली, मोह गावठण, आणि त्या 39 धावा मात्र कमी पडल्या होत्या। त्यासाठी दादडे संघाला जर सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी एक चांगलं आव्हान जरूर उभं करावं लागेल, म्हणजेच या ठिकाणी 50 पार धावसंख्या नेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल। हा चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू चालाय आणि या वेळेस मात्र 4 धावा मिळल्या जातील। या चेंडूवरती चौकार येतोय, 4 धावेने सुरुवात होते। धावसंख्या आपण बघू शकाल, ती म्हणजे 7 धावा झाल्या। धावसंख्या आपण बघू शकाल, ती म्हणजे 7 धावा धावफलकावरती या ठिकाणी मात्र झाल्या। 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत फक्त झालाय, एवढंच नक्कीच सुरुवात थोडीशी चांगली होताना आपण बघू शकतोय। अशोक मेजर यांच्या मात्र बॅटा चांगल्या पद्धतीने चेंडू आतापर्यंत लागले गेले। हा चेंडू कमालीचा ड्राइव्ह बघायला मिळला जाईल, हा चेंडू सीमारेषेकडे जाताना दिसला जातोय आणि यावेळेस मात्र धावा मिळल्या जातील त्या 4, चौकार येतोय, 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती। धावसंख्या आपण बघू शकतो, ती म्हणजे धावफलकावरती 11 धावा झाल्यात। या ठिकाणी एक चांगलं आव्हान जरूर उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या हेतूने त्या दृष्टिकोनातून मात्र सुरुवात सुद्धा आपण बघितली। 11 धावा 2 चौकार आतापर्यंत या ठिकाणी लागले गेले। पहिले षटक कुठेतरी महागडे ठरले जाते, एक चांगली रणनीती गोलंदाजाला मात्र या ठिकाणी आखावी लागेल। पुढचा चेंडू या षटकाचा वेगवान तेज तर्रार गेंद, यावेळेस मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जाईल। या ठिकाणी कठीण सवाल, कठीण प्रश्न विचारला गेला, तो म्हणजे गोलंदाजाकडून। 2 चौकार आले होते, पण त्यानंतर गोलंदाजाने हा एक कमालीचा चेंडू हाताळलाय।
या पद्धतीने मात्र चेंडूचा मारा करावा लागेल. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला करावीच लागेल. दादडी संघ एक चांगला फलंदाजी क्रम या टीमकडे आहे. तेवढी सुरुवात ज्या पद्धतीने झाली एक चांगले टार्गेट देण्याचा पुरेपूर प्रयत्न या टीमकडून केला जाईल. यानंतर पुढील चेंडू या षटकाचा 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. पुढचा चेंडू ऑन साइडला चेंडू नेटचा बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू येऊ शकला नाही. एक धाव त्या दरम्यान या चेंडूवर येते. शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिलाय. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 12 धावा धावफलकावरती झाल्यात. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 12 धावा धावफलकावरती झाल्यात. एक चांगली सुरुवात. 2 चौकार त्यामध्ये समाविष्ट होते. अशोक मेजर यांच्या बॅट मधून मात्र ते 2 चौकार निघाले होते. यानंतर प्रथमतः स्ट्रायकर एंडला फलंदाज दिसला जाईल तो मंगेश डावकर. याचा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दिसला जातोय. शेवटचा चेंडू. चला मित्रांनो घाई करा. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 12. शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक. सरळ बॅटने चेंडू खेळला आणि एका धावेचा प्रयत्न केला जाईल या चेंडूवरती. एक धाव आणि षटकाला पूर्णविराम दिला जाईल. एका षटकाचा खेळ झालाय आणि धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजे 13 धावा धावफलकावरती झाल्यात. यानंतर एका धावेची पेनल्टी सुद्धा एका षटकानंतर ऍड केली जाते म्हणजे 14 धावा या ठिकाणी झाल्यात. चला यावेळेस पुढील षटक चालू होते. पहिला चेंडू कमाल असा गोलंदाजाने हाताळलाय. या पद्धतीने जर का गोलंदाजी झाली तर मात्र नक्कीच एक चांगलं बॅटल बघायला मिळलं जाईल. कारण या ठिकाणी समोरचा संघ दादरी संघ आपण चांगला बघतोय. या संघाला कमी धाव संख्येवरती तुम्हाला रोखायचे असेल तर या पद्धतीने तिखट मारा तुम्हाला करावा लागेल. पहिल्या चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय गोलंदाजाने. सुरुवात तर चांगली होते. पुढील चेंडू त्याच पद्धतीने हाताळले जातील का. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला एका धावेचा प्रयत्न होईल आणि एक धाव या चेंडूवरती येताना आपण बघू शकाल. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकला जाईल. धाव संख्या आपण बघू शकतो धावफलकावरती ती म्हणजे 15 धावा धावफलकावरती झाल्यात. 15 धावा झाल्यात. एक चांगली सुरुवात यावेळेस मात्र बघायला मिळली जाते दादडी या संघाकडून. दुसरा सामना आजच्या दिवसाचा मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पहिला सामना आपण बघितलाय. पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली ती म्हणजे ढोलारी या संघाने. तर त्यानंतर या दुसऱ्या लढतीमध्ये कोणता संघ बाजी मारेल. हा चेंडू यावेळेस मात्र वाईटचा इशारा केला जाईल. अव्वांतर धाव पुन्हा एकदा खर्च होताना आपण बघू शकतो. धाव संख्या धावफलकावरती 16 धावा. 16 धावा या ठिकाणी झाल्यात. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. बिरसा मुंडा चषक मैत्री ग्रुप आयोजित ही आपण स्पर्धा बघू शकतो. एक कमालीचं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये बघायला मिळलं जात आहे. भरघोस बक्षिसे सुद्धा आपण बघतो या स्पर्धेमध्ये. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक या स्पर्धेमधला आहे. एक मोठ्या लेवलची स्पर्धा असं म्हणायला हरकत नसेल. यावेळेस मात्र गगन भरारी घेतोय चेंडू. यावेळेस चौकार जाईल. 4 धावा येतील या चेंडूवरती. चौकार येईल. धावसंख्या आपण बघू शकतो ते म्हणजे 20 धावा धावफलकावरती झाल्यात. एक चांगली सुरुवात यावेळेस मात्र होताना आपण बघू शकतोय मैदानामध्ये. दादडी संघ एक तडफदार दमदार सुरुवात करताना दोन्ही फलंदाज आपण बघतोय. विशेषतः अशोक मेजर यांच्या बॅटमधून ज्या पद्धतीने चेंडू खेळले गेले काय कमाल फलंदाजी होताना आपण बघू शकतोय. भरपूर अनुभव पाठीशी आहे. तो अनुभव या आपल्याच गावामधील या मोठ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी मात्र कामी येतोय आपल्या टीमसाठी. अपेक्षा नेहमी असतात. ज्यावेळेस मात्र मोठ्या स्पर्धा असतात त्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मोठ्या फलंदाजांवर किमान अनुभवी फलंदाजांवरती या ठिकाणी मोठी जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न होतोय तुमचेच अशोक मेजर यांच्याकडून. वारंवार या ठिकाणी चुका घडल्या गेलेत फील्ड मध्ये. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा येताना दिसल्या जातील या चेंडूवरती. धावसंख्या आपण बघू शकतो तुमचे 22 धावा धावफलकावरती झाल्यात. या षटकाचे अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आपण बघतो ती 22. एक चांगलं टार्गेट दिले जाईल त्या दिशेने वाटचाल सध्या तरी आपण बघतोय ती दादडी या संघाची. कारण की त्या पद्धतीने फलंदाजी आपण बघितली मैदानामध्ये.
धावा झाले धावल गती ते म्हणजेच 22 धावा. पुढचा चेंडू या षटकाचा गोलंदाज सज्ज होतोय. प्रभू या क्षणी घुटना टेक तमाशा देत चेंडू भिरकावलाय सीमा रेषा पार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा 4 धावा. या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये अशोक मेजर यांना थांबवणं थोडंसं कठीण बनलं जात आहे, कारण की ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी केली या फलंदाजाने आतापर्यंत कुठल्याही चेंडूवर स्ट्रगल दिसलं गेले नाही. प्रत्येका चेंडूवरती चांगल्या पद्धतीने मात्र सामोरे गेलेत फलंदाज. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मात्र या खेळपट्टीवरती धावा जमवल्या गेल्यात. दादडी संघ आजच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट खेळत क्वालिफायरचं स्वप्न घेऊन नक्कीच उतरलाय आणि ते स्वप्न साकार केलं जाईल का, कारण की आपल्याच गावामध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलंय आणि या आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवरती सामना आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगली कामगिरी करत एक समोरच्या संघाने कडवावान पेश करण्याचा प्रत्येक सामन्यामध्ये प्रयत्न केला जाईल. बघूया पहिला सामना या ठिकाणी त्यांच्या समोर संघ आहे तो म्हणजेच आपण बघू शकतोय फायर स्टार पोचाडे. पुन्हा एकदा 4 धावा या चेंडूवरती येताना दिसल्या जातील. चौकार येतोय आणि धाव संख्या धावफलकावरती लागली जाईल ती म्हणजे 30 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक यावेळेस कंप्लीट होतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच तब्बल 30 धावा. पहिल्या 2 षटकांचा खेळ यावेळेस मात्र कंप्लीट झालाय. धाव संख्या तब्बल 30 धावा म्हणजेच आजच्या दिवसामध्ये सुद्धा एक चांगल्या धावा दिसतील का. पहिला सामना भले लो स्कोरिंग झालाय परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये धावा येताना दिसल्या जातील, कारण की 30 धावा आल्यात आणि त्यामध्ये अशोक मेजर यांच्या बॅट मधून आतापर्यंत चांगली सुरुवात, कारण की समोरच्या फलंदाजाने मंगेशने फक्त 2 धावा केल्यात तर बाकीच्या धावा आपण बघतोय तब्बल 3 ते 4 चौकार 26 धावा आतापर्यंत अशोक मेजर यांच्या बॅट मधून निघाल्यात. एक चांगली सुरुवात सलामीवीर म्हणून आपल्या टीम साठी या ठिकाणी मोलाचं योगदान दिलं जात आहे. यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसरा गोलंदाज अभय. अभय दिसला जाईल पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्ग होते. तिसरं षटक घेऊन येतोय. अद्याप विकेटची प्रतीक्षा केली जाते. विकेट मिळवण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल तेव्हाच मात्र या ठिकाणी समोरच्या संघाला तुम्ही थांबवू शकाल. यावेळेस हा चेंडू जोरदार अपेल आणि यावेळेस मात्र या चेंडूवरती विकेटचं पतन बघायला मिळलं जाईल. विकेटची आवश्यकता होती आणि विकेट मिळली जाते. पहिला गडी बाद झालाय मंगेशच्या रूपाने. चला यावेळेस नवीन फलंदाज मिस्टर विनोद. नक्कीच आपल्या विक्रमगड क्रिकेटचा टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून उल्लेख केला जातो या फलंदाजाचा. तोच फलंदाज यावेळेस मात्र मैदानामध्ये येताना दिसला जाईल. भरपूर अनुभव आहे या प्लेअरकडे. दादडी संघासाठी भरपूर सामने खेळलाय आणि भरपूर वेळा आपल्या टीमला मात्र चांगल्या कामगिरी करत चांगले टुर्नामेंट जिंकून दिले. तोच प्लेअर मैदानामध्ये येतोय मिस्टर विनोद. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने विकेट प्राप्त केलाय. दुसरा चेंडू सज्ज होईल गोलंदाज. या क्षणी हा चेंडू एका धावेचा हलकासा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती शांत राहिलाय फलंदाज.
बघूया अपेक्षा या दोन फलंदाजांकडून मोठ्या असतील. अशोक मेजर यांनी मात्र चांगल्या धावा जोडल्या, तब्बल 26 धावांवरती नाबाद सध्या तरी मैदानामध्ये आहे. दुसऱ्या बाजूने विनोद आलाय. मोठ्या स्पर्धेमध्ये अनुभवी प्लेअर कडून नेहमीच अपेक्षा असते की चांगली कामगिरी केली जाईल. ती चांगली कामगिरी सध्या तरी करताना मैदानामध्ये आपण बघतो दादडी संघासाठी अशोक मेजर यांना. एवढेच बघूया पुढचा चेंडू. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे 31 धावा धावलकवती झाल्यात. पुढचा चेंडू असेल तिसरा या षटकाचा. वेगवान चेंडूचा मारा बघायला मिळला जातोय. हळूहळू मात्र यावेळेस लय मध्ये साप दिसला जातोय गोलंदाज. सूर गवसलाय असं म्हणायला हरकत नसेल. तो म्हणजे समोरचा संघ आपण बघू शकतोय फायर स्टार पोचाडे. फायर स्टार पोचाडे या संघाला आपण बघू शकताय. पहिली दोन षटकं थोडीशी नक्कीच निराशा पदरी पडली होती, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेटमध्ये संधी मात्र प्रत्येकाला मिळली जाते. बघूया हा चेंडू. एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल. पुन्हा एकदा मात्र एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. या षटकामध्ये कुठेतरी प्रयत्न झालाय. तुमच्याच गोलंदाजाकडून 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. हे षटक समोरच्या संघाबद्दल विचार केल्यास फायर स्टार पोचाडे या संघाच्या बाजूने जात आहे असं म्हणायला हरकत नसेल. 1 विकेट सुद्धा मिळालाय आणि 2 धावा सुद्धा फक्त खर्च केल्या. शेवटचे 2 चेंडू अटॅक केला जाईल का? विनोद स्ट्रायकर एंडला या ठिकाणी मात्र दिसला जाईल. रनअप मध्ये थोडीशी चुकी होताना आपण बघू शकाल. पुन्हा एकदा मात्र आपल्या रनअप मध्ये दिसला जाईल गोलंदाज तो म्हणजेच अभय. दुसरा सामना आजच्या दिवसाचा या दोन टीम्स मध्ये बघायला मिळला जातोय. दादडे बनाम फायर स्टार पोचाडे या टीम्स ना आपण बघू शकतोय मैदानामध्ये. आजचा तालुका गट आजच्या दिवशी सुद्धा बघायला मिळला जाईल. आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या संघाचा सहभाग दिसला जातोय. यावेळेस मात्र कमालीचा चेंडू हाताळला जाईल आणि विनोदला यावेळेस माघारी परतावं लागेल. महत्वाची विकेट. यानंतर धावसंख्येला थोडासा का होईना अंकुश लावला जाईल, कारण की हा फलंदाज खेळला असता 1-2 षटके तर धाव गती मात्र झपाट्याने आली असती. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण की एका चांगल्या अनुभवी फलंदाजाला या ठिकाणी मात्र माघारी धाडण्यामध्ये यश मिळवतोय गोलंदाज तो म्हणजेच अभय. 2 विकेट या षटकामध्ये आपल्या नावे केल्या. शेवटचा 1 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. धाव संख्या आपण बघू शकतोय ते म्हणजेच 32 धावा. चला यानंतर गावदेवी सारशी ब आणि शेवते टीम. टॉस साठी दोन्ही टीमच्या संघनायकाने या ठिकाणी यायचं आहे. सारशी ब टीम आणि शेवते टीम. चला लगेच कमिटीशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. दोन्ही टीम संघनायक. चला शेवटचा चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय आणि पुढील फलंदाज मैदानामध्ये जातोय अजय. या फलंदाजाला आपण बघू शकतो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकाचा. हे षटक कमालीचं गेलंय. धाव संख्या धावगती थांबवण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजाकडून. या क्षणी हा चेंडू अपेल जोरदार, परंतु थोडीशी उंची जास्त होती चेंडूवरती, त्यावेळेस फलंदाज वाचला जाईल आणि षटक याच वेळेस मात्र कंप्लीट होताना दिसलं जाईल. 3 षटकाचा खेळ झालाय. धाव संख्या धापलकती आपण बघतोय ती म्हणजेच 32 धावा. यावेळेस बघा पुढील 2 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 4थं षटक चालू होतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र एका बाजूने अशोक मेजर चांगले फलंदाजी करताना आपण बघू शकतोय, कारण की एका बाजूने किल्ला लढवताना दिसला जातोय तो म्हणजेच अशोक, कारण की दुसऱ्या बाजूने विकेट गेले. दुसऱ्या बाजूने धावा मात्र कुणाकडून येताना दिसले नाही. मंगेशला आपण बघितलं 2 धावांवरती माघारी परतलाय. विनोद सुद्धा एका धावांवरती माघारी परतलाय. तर दुसऱ्या बाजूने चांगल्या धावा जोडल्या तो म्हणजेच
अशोक मेजर यांनी, कारण की वैयक्तिक जवळपास 27 ते 28 धावा झाल्या असतील. एवढेच बघा पुढचा चेंडू. हा चेंडू ऑन साइडला ऑफ साइडला ढकललाय फलंदाजाने. एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल. ना 5 स्टार पोहोचणारी टीम यावेळेस बघूया कमबॅक करेल का, कारण की पहिली 2 षटकं खराब गेले, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक तुम्हाला करावं लागेल. क्रिकेटमध्ये कधी संधी भेटली जाते, तुम्ही जर चांगला खेळ खेळला तर या ठिकाणी परतण्याची, सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी ही तुम्हाला मिळली जाते, आणि ते काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. या क्षणी हा चेंडू वाईटच्या शहरात जरूर केला जाईल. आव्हानदार धाव यावेळेस मात्र खर्च होताना आपण बघू शकतोय. या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल. ते म्हणजेच या 2 षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमला 50 पर्यंत किमान रोखण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल, तेव्हाच धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो. या ठिकाणी पहिल्या 2 षटकांचा विचार न करता या ठिकाणी पुढे कशा पद्धतीने मात्र आपल्याला सामना जिंकता येईल किंवा चांगली गोलंदाजी करता येईल या दृष्टिकोनातून विचार करून गोलंदाजी करावी लागेल. नेहमी असं म्हटलं जातं की जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा, आणि जे घडायचं आहे त्यावर मात्र विश्वास ठेवा. तो विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल. स्वतःवरती आत्मविश्वास विशेष करून या ठिकाणी ठेवावा लागेल. आणि आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा तुम्हाला व्हायचे असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम अंगामध्ये तुमच्या असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यासाठीच या ठिकाणी तो आत्मविश्वास सुद्धा दिसला जातोय. एवढं बघूया, चांगल्या पद्धतीने धावसंख्येला रोखलंय, थांबवलंय असं म्हणायला हरकत नसेल, कारण की धावा झपाट्याने पहिल्या 2 षटकामध्ये आल्यात, परंतु त्यानंतर मात्र डाबाला कलाटणी, डाबाला आकार देण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. कौतुक करावं लागेल, दाद द्यावी लागेल ती गोलंदाजांना सुद्धा, ज्या पद्धतीने त्याने मात्र या सामन्यामध्ये कमबॅक केलंय. धावसंख्या आपण बघू शकाल तर धावफलकावरती ती म्हणजेच 35 धावा. एवढे 6 चेंडू, एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल. दुसरी धाव सुद्धा येऊ शकेल का, आणि 2 धावा सुद्धा येताना दिसल्या जातील. तिसरी धाव यावेळेस धोका बनेल का. 2च धावा ते समाधान या ठिकाणी मानावं लागेल. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 37 धावा धावफलकावरती झाल्यात. 37 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडूचा खेळ झाला, शेवटचा 1 चेंडू. यावेळेस मात्र शिल्लक 37 धावा. पहिली 2 षटकं एका बाजूने आणि ही माघारील 2 षटकं एका बाजूने. यामध्ये बराच अंतर, बरच तफावत दिसलं जात आहे. जमीन आसमानाचा फरक हे सांगायला हरकत नसेल, कारण की 30 धावा 15च्या सरासरीने आणि मागील 11 चेंडूमध्ये 7 धावा फक्त आल्यात आतापर्यंत. अखेरीस मात्र मोठा फटका येतोय. प्रयत्न अफलातून प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट जाईल, महत्वाची विकेट, कारण की या ठिकाणी थांबणं आवश्यक होतं. 4 षटकांपर्यंत हा फलंदाज थांबला होता अशोक. या ठिकाणी अजून 1 षटक थांबणं आवश्यक होतं, कारण की शेवटच्या षटकामध्ये शेठ फलंदाजाला मैदानावरती थांबणं आवश्यक आहे. जर का प्रत्येकी चेंडूवरती धावा आवश्यक असतील, कारण की नवीन फलंदाज येऊन सहजासहजी मोठी फटके येता क्षणी थोडासा टाइम किंवा वेळ नक्कीच त्या फलंदाजाला लागतो. त्यासाठीच एका शेठ फलंदाजाचं मैदानामध्ये थांबणं कधीही आवश्यक मानलं जातं. या ठिकाणी अशोक बाद होईल. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. चला लगेच टॉस साठी शेवटी टीम कॅप्टन आपण आधीच अनाउन्स केले मित्रांनो. शेवटी टीम कॅप्टन, कारण की समोरचा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र 38 धावा झाल्यात. 1 षटक अद्याप शिल्लक आहे. यावेळेस पहिला चेंडू वेदांत यावेळेस मात्र येतोय. नवीन फलंदाज, एक नवीन उभरतं टॅलेंट या टीम साठी. एका धावेचा प्रयत्न केला जाईल या चेंडूवरती. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 39 धावा. 5 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. 30 धावा ज्या क्षणी मात्र आल्या होत्या त्यानंतर वाटलं होतं की एक मोठं टार्गेट 60+ धावा येतील या ठिकाणी. चला शेवटी टीम कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे मित्रांनो, कारण की समोरचा संघ कधीच आलाय. सारशी टीम आवाज पोहोचत असेल शेवटी टीम पर्यंत तर या ठिकाणी घाई करावी लागेल. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या 39.
या शेवटच्या 3 षटकामध्ये चुका झाल्या ती यावेळेस नो चेंडूची घोषणा होते. चुकी होते शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाकडून. नो चेंडू प्लस 1 अशा एकूण 2 धावा या चेंडूवरती येतील. धावसंख्या 41 धावफलक होते आपण बघू शकतो. बघूया 50 पार धावफलक जाईल का. फ्रीडचा चेंडू यावेळेस फलंदाजासाठी वेदांतकडून अपेक्षा आहेत यावेळेस मात्र दादडी टीमला मोठा फटका येऊ शकेल का. प्रयत्न झालाय यावेळेस मात्र एकच धाव या चेंडूवरती येताना दिसली जाईल. एकच धाव या ठिकाणी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चुका झाल्यात फील्ड मध्ये. शेवटच्या षटकामध्ये एक धाव मात्र नक्कीच महत्वाची मानली जाते. एक धाव तुम्ही समोरच्या टीमला सहजासहजी देऊ शकत नाही मित्रांनो. 2 धावा आल्या. या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावा झाल्यात त्या धावफलकामध्ये 43. एखादा मोठा फटका येईल का. हा चेंडू यावेळेस मात्र जातोय 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 सीमा रेषा पार, परंतु रोखलं जात आहे. शेवटच्या क्षणी थांबवलंय. सीमारेषेकडे चेंडू गेला होता परंतु अंतिम क्षणी सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळलं जाईल. कमालीचं फील्ड या ठिकाणी मात्र बघायला मिळलं जाईल. धाव संख्या आपण बघू शकाल ते म्हणजे 45 धावा. ज्या रीतीने मात्र चेंडू वेगाने गेला होता असं वाटलं होते या ठिकाणी सीमारेषेकडे चेंडू जाईल परंतु रोखलं जाईल. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. शेवटी संघाने टॉस जिंकला या ठिकाणी आणि फलंदाजी हा डिसिजन येतोय. यावेळेस बघा या चेंडूवरती धावा किती येतील. प्रयत्न प्रत्येका चेंडूवरती धावा जोडण्याचा केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हिट होतोय. मग धावा किती येतील या चेंडूवरती. 2 धावेने भर धावफलकामध्ये होताना आपण बघतोय. धाव संख्या 47 धावा झाल्यात. अजूनही येणारे 2 चेंडू यावेळेस मात्र या षटकाचे शिल्लक आहेत. धाव संख्या आपण बघतोय ती 47. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल तर समोर मात्र वेदांत. या क्षणी विकेट गमावली जाईल. चला नवीन फलंदाज. एक चेंडू या ठिकाणी फक्त शिल्लक आहे. चला नवीन फलंदाज घाई करावी लागेल. फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज विनोद यावेळेस मात्र जाताना दिसला जाईल मैदानामध्ये. धाव संख्या आपण बघतोय धावफलकावरती ती म्हणजे 47 धावा झाल्यात. शेवटचा एक चेंडू या ठिकाणी शिल्लक. यावेळेस बघा शेवटचा चेंडू येईल का षटकार. दादडे संघाला अपेक्षा आहेत या फलंदाजाकडून. अंतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. या क्षणी 2 धावा. भरपूर चुका फील्ड मध्ये झाल्यात हे म्हणायला हरकत नसेल या ठिकाणी, कारण की बऱ्याचशा एक्स्ट्रा धावा फील्ड मध्ये दिल्या गेल्या समोर टीमला. षटक कंप्लीट. इनिंग समाप्ती होताना आपण बघतोय एका इनिंगचा खेळ झालाय आणि दादडे संघाने धावा केल्या त्या 49 धावेंचं आव्हान यावेळेस मात्र आहे ते फायर स्टार पोचाडे या संघासमोर. 5 षटकांनी 50 धावेंचं टार्गेट फायर स्टार पोचाडे या संघासमोर ठेवलं जातंय.
चला दोन बॅटर लगेच जातील पोचाडे टीम. दोन्ही फलंदाजांना लगेच पाठवायचं आहे. आणि ग्राउंड क्रमांक 2 वरती मित्रांनो प्रॅक्टिस करू नका, कारण की त्यानंतर सामने खेळवायचे आहेत त्या खेळपट्टीवरती. आणि 9-10 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठीच या ठिकाणी विनंती असेल बहुधा शेवटी टीम मित्रांनो, या ठिकाणी कमिटीकडून विनंती होते की खेळपट्टीवरती खेळू नका. चला दोन बॅटमॅन लगेच जातील पोचाडे टीम मित्रांनो. दोन्ही फलंदाज पाठवा लगेच. चला यावेळेस सुरुवात होते दुसऱ्या इनिंगला. 50 धावेंचं आव्हान घेऊन मैदानामध्ये दोन फलंदाज आपण बघू शकतोय. तुमचेच प्रतीक आणि मयूर ही जोडी. तर समोर गोलंदाजीसाठी आपण बघतोय तुमचेच भरत या गोलंदाजाला. हा दादडे गावचे उपसरपंच सुद्धा आहेत तुमचेच भरत. पहिले षटक पहिला चेंडू. यावेळेस मात्र पहिला चेंडू डॉट हाताळला जाईल. या ठिकाणी गोलंदाजी जर का दादडी टीमची चांगली झाली तर मात्र आजच्या दिवसामध्ये दावेदारी पेश करू शकतो संघ. कारण की शिवमल्हार चिष्कामध्ये सुद्धा आपण बघितले होते या संघाला. त्यावेळेस मात्र गोलंदाजी ही बाब थोडीशी कमजोर दिसली होती या टीमची. त्यामुळे या ठिकाणी गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. स्वतःच्या गावामध्ये स्पर्धा आहे त्यामुळे आपल्या या गावामध्ये एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. स्वतः भरत दिसला जातोय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस हा चेंडू चांगल्या पद्धतीने स्ट्रोक केलाय. टायमिंग पर चेंडू जाईल सीमा रेषा पार. यावेळेस मात्र चौकार येतोय. प्रतीकच्या बॅट मधून हा कमालीचा फटका येतोय 4 धावेकरिता. चौकारने सुरुवात होते. पोचाडे टीम सुद्धा या ठिकाणी तोडीस तोड प्रत्युत्तर जरूर देताना दिसला जाईल संघ. या ठिकाणी प्रयत्न जरूर करावा लागेल. भले एक समोर चांगला संघ दिसतोय तो पोचाडे संघाला मेहनत घ्यावी लागेल. आणि सुरुवात जर का चांगली झाली तर मात्र धावींचा पाठलाग चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो. बघा पुढील चेंडू. या क्षणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. मिस होईल चेंडू. थोडासा चेंडू नक्कीच स्विंग होतोय. तुमच्या ऑफ साइडला थोडीशा उजव्या बाजूने चेंडू वळला जाईल. त्यामुळे डॉट चेंडू या ठिकाणी बघायला मिळला जातोय. धावसंख्या 4. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघतो तुमचे 4 धावा झाल्यात. चौथा चेंडू. या क्षणी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा यावेळेस मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. चौकार आलाय. तो या ठिकाणी डॉट चेंडू सुद्धा 3 आलेत. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार येणार आहे मित्र. कारण की प्रत्येक चेंडूवरती एक धाव जरी आली तरी मात्र एक चांगल्या रीतीने धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो.
डॉट चेंडू आले तर प्रेशर वाढलं जातं आणि वारंवार तोच प्रयत्न केला जातोय फलंदाजाकडून, कारण की या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. एखादा चौकार किंवा षटकार, एखाद्या षटकामध्ये सिंगल डबल धावा अशा पद्धतीने इनिंग बिल्ड करणं हे कधीही गरजेचं मानलं जातं फलंदाजासाठी, तेव्हाच एक प्रेशर कमी ठरलं जातं. अन्यथा या पद्धतीने जर का डॉट चेंडू आले तर फलंदाजांवरती प्रेशर हे साहजिकच येतं आणि त्यानंतर मात्र मोठ्या फटका खेळण्याचं प्रेशर खूपच मोठं वाढलं जातं. दरम्यान हा चेंडू वाईटच्या इशारा केला जाईल. धावसंख्या आपण बघू शकाल ती म्हणजेच 5 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 5 धावा. भरतने मात्र कमालीचे चेंडू हाताळत एक चौकार भलेही गेलाय, तर बाकी मात्र नियंत्रण चेंडूवरती दाखवलंय. 4 चेंडू डॉट सुद्धा आतापर्यंत बघायला मिळले गेले. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला, यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा मिळली जाईल या चेंडूवरती. यावेळेस मात्र पहिले षटक भरतचं कंप्लीट झालंय आणि ही स्पर्धा भरवण्यामध्ये जितकी कमिटीची मेहनत आहे त्या कमिटीला मात्र चांगल्या पद्धतीने भरतने मात्र साथ दिली होती ही खेळपट्टी सजवण्यासाठी, बनवण्यासाठी. तो म्हणजेच भरत उपसरपंच या दादडी गावचा नक्कीच धन्यवाद, आभार मी कमिटीकडून व्यक्त करेन. यावेळेस बघूया एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावसंख्या आपण बघू शकतोय ते म्हणजेच 7 धावा धावफलकावरती झाल्यात. एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. चला यानंतर गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज मंगेश मात्र फलंदाजीमध्ये अपयश आलं होतं. यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये योगदान द्यावं लागेल त्याला. यावेळेस बघूया पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हा खेळला जाईल फटका. यावेळेस बघूया धावा किती येतील. चांगल्या रीतीने चेंडू ढकलाय. 4 धावा या चेंडूवरती आल्यात. चौकार येतोय. या पद्धतीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पहिले षटक थोडीशी शांत फलंदाजी आपण बघितली होती, पण या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील ना. जिंकण्यासाठी मेहनत ही आवश्यक आहे, कष्ट हे आवश्यक आहेत. ते कष्ट तुम्हाला मैदानामध्ये फलंदाजीमध्ये घ्यावे लागतील ना. जिंकणारी लोक ही कधीही कारण देत नसतात आणि कारण देणारी लोक ही आयुष्यामध्ये कधीही जिंकली जात नसतात. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. समोर कितीही सिच्युएशन खराब का असेना, आपल्याला मात्र या ठिकाणी चांगलं प्रदर्शन करत या चांगल्या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करावी लागेल. हा चेंडू यावेळेस बघूया. या ठिकाणी धाव कंप्लीट झाली असती, कारण की नॉन स्ट्रायकर फलंदाज जवळपास स्ट्रायकर फलंदाजी जवळ येऊन गेलाय. 2 धावा आल्या असत्या या ठिकाणी. सॉरी, डॉट चेंडू होते म्हणजे 1 धाव आली असती. 1 धाव तर नक्कीच कंप्लीट झाली असती. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 11 धावा धावफलकावरती झाल्यात. 1-1 धाव आवश्यक मानली जाते. बघूया पुढील चेंडू या षटकाचा तिसरा असेल. यावेळेस मात्र हा चेंडू बघूया. पुन्हा एकदा मात्र मिस होईल चेल. अद्याप मात्र दोन्ही बाजूने चुका झाल्यात. फायर स्टार पोचाडी टीमने सुद्धा बऱ्याचशा चुका फील्ड मध्ये केल्या होत्या. त्या चुकांचं प्रात्यक्षिक या ठिकाणी मात्र दादडे संघाकडून सुद्धा बघायला मिळलं जाते. तरी विकेट मिळवले तेव्हा समोरील संघामध्ये प्रेशर येतं, दबाव टाकला जातो. या ठिकाणी चुका झाल्या. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 12 धावा झाल्यात. पुढचा चेंडू फुल टॉस होता आणि यावेळेस मात्र हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाईल आणि भरत कडून मिसफील्ड होते. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चुकी होईल आणि ही चुकी 4 धावा देऊन जाईल समोरच्या टीमला. चौकार येतोय. धावसंख्या पुढे सरकली जाईल. धावा झाल्या त्या 16. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती लागली जाते. अद्याप चांगल्या पद्धतीने प्रतीक आणि मयूर ही जोडी यावेळेस मात्र धावा जोडताना दिसली जाते. पुढचा चेंडू असेल 5वा या षटकाचा. पुन्हा एकदा काय ब्रँडेड फटका येतोय, परंतु चेंडूची गती कमी होताना आपण बघू शकाल. यावेळेस बघूया 2 धावा या चेंडूवरती येतील. 2 धावे निभर होताना आपण बघू शकतो. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. शेवटचा 1 चेंडू यावेळेस मात्र शिल्लक आहे. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 18 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. शेवटचा 1 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या 18. अंतिम चेंडू
कम्मालीचा चेंडू मंगेश कडून हाताळला जाईल. 2 षटकांचा खेळ आणि यावेळेस मात्र विकेट विकेट नजर हटी दुर्घटना घटी. तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल मैदानामध्ये. जोपर्यंत पंच या ठिकाणी ओव्हर समाप्त झाली ही घोषणा करत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी क्रीज मध्ये थांबावं लागेल. आणि या ठिकाणी नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले. तर मी योगेशजी चौधरी साहेब यांना विनंती करेन त्यांनी मात्र मंचावरती आदराने सन्मानाने यायचं आहे. या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांची देणगी स्वरूपात त्यांच्याकडून मात्र भेट या स्पर्धेला दिली गेली. त्यासाठीच मी विनंती करेन योगेशजी चौधरी यांना मी विनंती करेन आपण मात्र मंचावरती यायचं आहे. ही कमिटीकडून विनंती होते. आपल्या स्पर्धेसाठी नक्कीच एक चांगलं सहकार्य त्यांच्याकडून सुद्धा लाभलं गेले. त्यामुळे विनंती आहे आपण मात्र यायचं आहे मंचावरती. बऱ्याचशा व्यक्तींचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. त्याच बळावरती आपण या तालुक्यामधील एक चांगली स्पर्धा या ठिकाणी भरवतोय. अशा प्रकारचे दानशूर व्यक्तींचं किंवा चांगली व्यक्तिमत्वांची गरज ही आपल्याला असते. तेव्हाच आपण एखादी चांगली स्पर्धा भरवू शकतो. आणि त्यातलीच एक व्यक्ती म्हणजेच योगेशजी चौधरी. मी विनंती करेन मंचावरती यायचं आहे. एक चांगले यावेळेस बघूया हा चेंडू जाईल जाईल सीमारेषेकडे आणि यावेळेस मात्र 4 धावा या चेंडूवरती मिळल्या जातील. चौकार येतोय 4 धावा मिळल्या जातील. धावसंख्या धापलका होती 22 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती अटॅक केलाय. अद्याप सामना बॅलन्सिंग दिसला जातोय. अद्याप कोण जिंकेल हे मात्र सांगणं थोडंसं कठीण दिसलं जातंय. त्या पद्धतीने सामना सध्या मैदानामध्ये रंगला जातोय. कारण की 50 पर्यंत पोहोचायचं आहे ते म्हणजेच 5 स्टार पोहोचाडी या टीमला. आणि एक विकेट जरी बाद झालाय तो अद्याप चांगला फलंदाजी क्रम आहे. नवीन फलंदाज प्रभूला आपण बघू शकतो मैदानामध्ये. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 22 धावा धावफलकावरती झाल्यात. चला पुढील चेंडू गोलंदाजी साठी आलाय तुमचेच वेदांत. या गोलंदाजाला आपण बघू शकतो. पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने एका धावेचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा येतील. या रणनीतीत फलंदाजी करावी लागेल पोहोचणाऱ्या टीमला. कारण की या ठिकाणी एकेरी दुरी धावा घेतल्या गेल्या तरी मात्र विजय नोंदवला जाऊ शकतो. आणि तोच प्रयत्न या ठिकाणी होताना आपण बघू शकतोय. आणि नक्कीच यावेळेस बघूया हा चेंडू चांगल्या पद्धतीने 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 24 धावा धावफलकावरती झाल्यात. चौथा चेंडू यावेळेस मात्र या षटकाचा एका धावेचा प्रयत्न होतोय आणि 1 धाव या चेंडूवरती येताना दिसली जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 25 धावा धावफलकावरती झाल्यात. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. 2 चेंडू अद्याप या ठिकाणी शिल्लक आहेत. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 25 धावा. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. लक्ष थोडंसं जरूर कठीण दिसलं जातं या ठिकाणी. या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा चांगली होताना आपण बघू शकतोय. 2 चेंडूचा खेळ या षटकाचा शिल्लक आहे. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 25 धावा धावफलकावरती झाल्यात. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळला जाईल. एका धावेचा प्रयत्न थ्रो होतोय आणि विकेट गमावला जाईल या चेंडूवरती. शेवटचा 1 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 25 धावा. यानंतर अजूनही 25 धावांची गरज आहे आणि 13 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक. तेरा चेंडू आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज योगेश मैदानामध्ये जर्सी नंबर 33 परिधान केलेला जाईल. पोचाडी संघ या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न जरूर करेल, परंतु समोर दादडे संघाला आपण बघताय ज्यांच्याकडे गोलंदाजी क्रम चांगला आहे हे म्हणायला हरकत नसेल.
शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 25 धावा धावफलकावरती झालेत. यावेळेस हळूवार गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतोय. वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव खर्च केली जाईल. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 26 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. या क्षणी झेल बाद होईल का? झेल झेल मिस होईल. चुकी होते या चुका महागड्या ठरल्या जातील दादडी या संघाला. या क्षणी मात्र नक्कीच 3 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या 27. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 23 धावेची अद्याप गरज. 12 चेंडू 23 धावेची गरज. आणि या ठिकाणी नक्कीच योगेश चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. नक्कीच मी विनंती करीन या ठिकाणी हरेश्वर दादा महालयाने विनंती करीन आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचंय योगेश चौधरी. आणि कॅमेरामॅन लक्ष द्यायचं स्टेजवरती मंचावरती. योगेश चौधरी तब्बल 10,000 रुपयांची देणगी आपल्याला या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून मात्र लाभले गेले. आणि एक चांगले क्रिकेट प्रेमी ते आहेत. प्रत्येका ज्या ठिकाणी स्पर्धा आपल्या तालुक्यामध्ये होतात तेव्हा त्यांची उपस्थिती आपण नेहमी बघतो. त्यामुळे त्यांचं वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. दरम्यान सामना सुद्धा त्याच लेवलचा रंगला जातोय कारण की 12 चेंडू आणि 23 धावेंची आवश्यकता आहे. 12 चेंडू 23 धावा. यानंतर बॅटल रंगलं जाईल. सारशी ब टीम आणि गावदेवी शेवते या 2 चांगल्या टीम्स मध्ये पुढील सामना मात्र बघायला मिळला जाईल. चला यावेळेस अशोक मेजर यांना आपण बघू शकतोय तुमच्या गोलंदाजी करण्यासाठी फलंदाजीमध्ये 29 धावेंचं योगदान दिलं होतं. यावेळेस गोलंदाजीमध्ये सुद्धा मेहनत घ्यावी लागेल. पहिला चेंडू या षटकाचा हवेमध्ये चेंडू झेल टिपला जाईल का? या ठिकाणी मात्र भरपूर चुका घडल्या गेल्या ते आपण बघितलंय. यावेळेस पुन्हा एकदा मात्र एक झेल मिस होईल कारण की एकही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येऊ शकला नव्हता. त्यामुळे 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती ती म्हणजे 28 धावा. अद्याप 22 धावांची आवश्यकता आहे. आणि विशेष म्हणजे हे षटक खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट आहे कारण की शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा ठेवल्या जातील. या 5 चेंडूमध्ये किमान 10 धावा जरी जमावल्या तरी मात्र शेवटचं षटक रंगतदार ठरलं जाईल. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 28 धावा धाव फलकावरती झाल्यात. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड त्रिफळाचीत होईल फलंदाज. कमालीचा चेंडू यावेळेस मात्र हाताळला जाईल. धाव संख्या आपण बघतोय 28. अजूनही 22 धावेपासून दूर दिसला जातोय तो म्हणजे फायर स्टार पोचाडे संघ. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 22 धावेंची अद्याप गरज. पोचाडे संघाला जिंकायचे असेल या ठिकाणी तर मात्र या ठिकाणी विकेट सुरक्षित ठेवण्यासोबत धावा सुद्धा जोडाव्या लागतील. दादडे संघ या ठिकाणी चांगलं प्रदर्शन करतोय. दादडे संघ यावेळेस मात्र नक्कीच चांगली कामगिरी विशेष करून या षटकामध्ये विकेट प्राप्त केलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल तुमचेच अभयने षटकं चांगली हाताळली होती. तोच अभय 5व्या क्रमांकावरती यावेळेस मात्र जाताना दिसला जाईल. 2 षटकं विशेषतः हाताळली होती या फलंदाजाने. यावेळेस फलंदाजीमध्ये बघूया कशा रीतीने मात्र योगदान दिले जाईल. आवश्यकता आहे गरज आहे चांगल्या इनिंगची कारण की 22 धावा 10 चेंडू हे समीकरण सध्या तरी मात्र बघायला मिळलं जात आहे. समोर बघूया अशोक मेजर यांना फलंदाजी बरोबरच गोलंदाजीमध्ये सुद्धा आपल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरा चेंडू यावेळेस मात्र या षटकाचा सुरेख डिलिव्हरी परंतु यावेळेस वाईटचा इशारा झालाय. अव्हांतर धाव खर्च केली जाईल. एक चांगला प्रयत्न होतोय ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झालाय जेणेकरून कुठलाही मोठा फटका फलंदाज खेळता कामा नये. हा प्रयत्न गोलंदाज सध्या करताना दिसला जातोय कारण की या ठिकाणी एक जरी मोठा फटका आला तरी मात्र सामना फिरला जाईल पोचाडी टीमच्या बाजूने. त्यामुळे एकही खराब चेंडू न टाकता
नियंत्रित चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील तो प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि हा चेंडू मात्र चांगला आहे. डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. धावसंख्या आपण बघतो 29 धावा, 9 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण. या ठिकाणी सामना अद्याप पोचाडे संघ सुद्धा जिंकू शकेल. जर का 1-2 बिग हिट लागले, चौकार किंवा षटकार लागले तर मात्र या ठिकाणी पोचाडे संघ सुद्धा कमबॅक करेल. मग तसं घडलं जाईल का यावेळेस मात्र आपण बघूया. डॉट चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळला जातोय. अशोक मेजर यांचं हे षटक यावेळेस मात्र डावाला कलाटणी देणारं ठरलं जातं. या सामन्याला कलाटणी देणारं ठरलं जात आहे. कारण की आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा फक्त खर्च केल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. 8 चेंडू आणि अजूनही 21 धावा. पुन्हा एकदा आपल्या जागच्या जागी फलंदाजाला शांत ठेवलंय. जागच्या जागी स्तब्ध ठेवले फलंदाजाला. डॉट चेंडूचा मारा केला जातोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक राहिला. धाव संख्या स्थिर ते म्हणजे 29. अजूनही 21 धावांची गरज. अजूनही या ठिकाणी 21 धावांची गरज आहे. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस मात्र हा चेंडू कुठलीही धाव नसेल या चेंडूवरती. षटक यावेळेस मात्र कंप्लीट होताना आपण बघू शकाल. यानंतर 6 चेंडू आणि अजूनही 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 21 धावा हे आव्हान फायर स्टार पोचाडे या संघासमोर. चला यानंतर पुढील दोन्ही टीम्स रेडी राहा. दादडे सॉरी यावेळेस मात्र हा सामना संपला जाईल. त्यानंतर शेवटी आणि सारशी आणि शेवटी टीमने माझ्यामध्ये टॉस जिंकला आणि फलंदाजी स्वीकारली. सारशी टीमला या ठिकाणी सज्ज राहावं लागेल. सारशी टीमला या ठिकाणी मात्र सज्ज राहावं लागेल ते म्हणजेच फील्ड करण्यासाठी. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 21 धावा. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडू मध्ये 20 धावा निघाल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये प्रणित स्पोर्ट्स संघासाठी कारनामा केला होता करणने. त्यामुळे या ठिकाणी फलंदाज स्ट्रायकर एंडला आपण बघतोय तो मयूर तो कारनामा करेल का? 6 चेंडू 21 धावा काढेल का? तर की अशा प्रकारचे सामने बरेचसे झालेत. बऱ्याच वेळेस मात्र धावींचा पाठलाग सुद्धा झालाय. तो समोर मात्र भरत दिसला जाईल. भरत शेवटचं षटक. भरत या गोलंदाजाला आपण बघतोय. पहिला चेंडू. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलाय फलंदाजाने. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा येतील या चेंडूवरती. अजूनही 19 धावांची गरज. 5 चेंडू आणि 19 धावा. या ठिकाणी 3 मोठी स्ट्रोक फलंदाजाला खेळावे लागतील. सलामी आलाय त्यामुळेच या ठिकाणी क्षमता आहे या फलंदाजाकडे हे म्हणायला हरकत नसेल. क्षमतेनुसार फक्त प्रदर्शन तुम्हाला करावं लागेल. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. दुसरा चेंडू सज्ज होतोय. गोलंदाज प्रयत्न झालाय आणि षटकार. कमालीचा फटका. यानंतर सामन्यामध्ये ट्विस्ट अँड टर्न बघायला मिळला जाईल. 4 चेंडू आणि 13 चला यावेळेस 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कमालीचा फटका येतोय आणि 4 धावा येतील का? आणि येतील सुद्धा 4 धावा. चौकाराने मात्र धावफलक पुढे सरकला जाईल. या 2 चेंडूने या 2 मोठ्या फटक्याने सामन्याचं पूर्ण मात्र चित्र पालटून टाकलंय. पूर्ण दिशा यावेळेस मात्र पलटली जाते. कारण की यानंतर समीकरण 9 धावांचं. 3 चेंडू 9 धावांची गरज. यावेळेस बघा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा हा सुद्धा जाईल का? प्रयत्न झालाय. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला होता. अपयश जरूर येईल.
तर मी विनंती करेन रवींद्रजी ठक्कर साहेब, नायगाव टिवरीचे विद्यमान सरपंच, या साहेबांना मी विनंती करेन आपण मात्र मोठ्या सन्मानाने मंचावरती यायचं आहे, ही विनंती असेल रवींद्रजी ठक्कर साहेब यांना। आणि खास आपले सामने बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यामुळेच मी विनंती करेन आपण मात्र मंचावरती यायचं आहे रवींद्रजी ठक्कर साहेब। हा, थोडा वेळ थांबायचा आहे, कारण की कालच्या दिवशी असा प्रसंग झाला होता, चेक केले जाईल, कारण की सामना महत्वाचा आहे, कारण की कालच्या सामन्यामध्ये सुद्धा एका ठिकाणी प्रसंग घडला होता, तो म्हणजेच प्रणेस्फोट आणि वसुरी या संघाचा सामना होता, त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारचे चित्र बघायला मिळलं होतं, कारण की पंच लांबून इतक्या लांबून सीमारेषा बघू शकत नाही, त्यामुळे या ठिकाणी चेक केलं जाईल। कारण की दोन्ही टीम आपल्या जाईल, 41 धावा झाले धावफलकावरती, 9 धावांची अद्याप यावेळेस मात्र गरज आहे, आणि हा चेंडू यावेळेस मात्र चेक केले जात आहे, काय घडलं जाईल, हृदयाची ठोके वाढवणारा सध्या तरी मात्र प्रसंग आहे, सामना आहे, काय घडेल, दोन्ही बाजूने सध्या तरी प्रेशर आहे, ताणतणाव आहे, आणि चेंडू फील्ड केलाय, चेंडू फील्ड केलाय, चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केला जातो या ठिकाणी। नक्कीच रवींद्रजी ठक्कर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, वेलकम साहेब, विशेष करून या स्पर्धेसाठी सामने बघण्यासाठी ते उपस्थित झालेत, वेलकम सरचं स्वागत असेल या आपल्या मैत्री ग्रुप आयोजित या बिरसा मुंडा चषकामध्ये। दरम्यान 2 चेंडू आणि 9 धावांची अद्याप गरज आहे, कमाल सामना केला, कारण की आपण बघितलंय मयूर या फलंदाजाने सामना पलटवण्याची या ठिकाणी धमक दाखवली, क्षमता दाखवली, 2 चेंडू आणि अजूनही या ठिकाणी 9 धावांची गरज आहे, हा चेंडू निर्णायक ठरला जाईल, 5वा चेंडू, यावेळेस मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जातोय, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, थोडासा ब्रेक भेटला गेला आणि तो ब्रेक या ठिकाणी पोचाडे टीम साठी हानिकारक ठरला जातोय, कारण की डॉट चेंडू आलाय, शेवटचा 1 चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय आणि अजूनही 9 धावांची आवश्यकता, यावेळेस मात्र बाजी मारतोय तो म्हणजे श्रीराम दादडे संघ, यावेळेस मात्र पहिल्या फेरीच्या लढतीमध्ये समोरच्या संघावरती नक्कीच विजय मिळवलाय। नक्कीच रवींद्रजी ठक्कर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मी नक्कीच विनंती करेन, राहुलजी सांबर यांना मी विनंती करेन की स्वागत करा।